नमस्कार मित्रांनो, शेत शिवार या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. आजीनाथ गोराडे आज आपल्याला मक्काविषयी संपूर्ण माहिती देणार आहे. कोणतं औषध देऊ? हे औषध पहा टिंजर कौन मारवाली हे आपल्याला तणनाशक फवारणी करायची याच्यावर मक्कावर. याचे रिझल्ट असे, पहिला प्रकार याचा असे गवत पूर्णपणे जाळून टाकतं शेवटपर्यंत. आणि दुसरी प्रकार म्हणजे मक्काला काहीच बाधा नाही याच्यापासून. तिसरी गोष्ट म्हणजे की एक मक्का औषध मारल्यावर काळी करतं, क्वालिटीवर आणतं. पण मग त्यांना सांगणे जमीन खराब होती ना? नाही, आणखीन भुसभुशीत होती याच्यापासून. जमिनीला काही बाधा नाही. कस काय भुसभुशीत म्हणजे आमचा हा कमीत कमी 5 वर्षापासून अनुभव आहे. हा म्हणजे एक्सपिरियन्स समजा 5 वर्षापासून. 5 वर्षापासून टिंजरचा हा अनुभव आहे आम्हाला. ही जमीन कोणची मग? ही श्री भगवान शंपड आहेत. याची जमीन आहे का? हा, आता हे उमेदवार नाही का आपले पंचायत समिती गणाचे उमेदवार, पण विचार करा ना, दुसऱ्या जमीन खराब होईल ना. नाही, खराब गिराब काहीच बाधा होत नाही याच्यापासून. कस काय? याचे रिझल्ट चांगले. आम्ही 5 वर्ष याची रिझल्ट जमिनीसाठी चांगली आहे, माणसासाठी कशी आहे मग? माणसाने घेतल्यावर मग डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये जाईल आणि तिकडून डायरेक्ट PM रिपोर्ट. आणि मग काय होईल? मग काय मशीन भूमीतच जाणे. मग काय होईल? मशीन म्हणून खाली नसली मग कुठे जागा भेटेल? खाली नसली म्हणजे खाली राहतेच तिथं. याच्या अजून कस रिझल्ट आहे समजा याचे? तर किती दिवसात गवत वाढतं? याचं आता 8 दिवसामध्ये रिझल्ट कम्प्लीट येते. मग याला हे अशी जमीन लागते की ओली लागते? याला थोडे मावचेर जमीन लागते, ओली लागते का? हा, थोडं मावचेर पाहिजे, जमिनीमध्ये ओलावा पाहिजे. मग जमीन कोणतं गवत होतं आता या काय? कांग्रेस आहे, आणखीन धोत्रा आहे, तांदूळ कुंद्रा आहे, मुला आहे, मग आता हे हराळ आहे. काँग्रेस गवत कुठून आलं? काय आता आला ना खाता पितात तिकडून परदेशात. नाही, मग हे कोणत्या याच्यातून आलं गवत? किती वर्षापासून आले गवत? हे गावात आता याचं कालावधी सांगताच येत नाही. पण मग आता हे औषध मारल्यानंतर चक वळून देणार ते. चेक वाळून हा. किती टाक्याचं औषध मग? आता हे 10 टाक्याचं औषध कालवलं आम्ही. आता किती क्षेत्र होतं मग एवढ्या औषधात? एवढ्या औषधात होतं 1.5 एकर क्षेत्र. 1.5 एकर क्षेत्र का? हा, 10 टाक्या झाले का? 10 टाक्या करा आता चालू करू आता मारा. मग हे कोण मारणार औषधात? आता हे आमचे योगेशराव आहे रे, हे औषध मारणार आहे? खायराडीतले. हा, तुम्ही कोण नाही मारणार? हे आता मी त्यांच्या हाताखाली पाणी देतो ना. तिकडे जास्त नाही नाही, हिरीगिरीत नाही, हिरीचा एक्सपिरियन्स पावता येतं ना आपल्याला. येतं का? हा, मग अजून तुम्हाला याच्याविषयी अजून काही माहिती आहे का? एवढं याच्याविषयी माहिती म्हणजे आता मक्का क्वालिटीवर येणार आहे. याचा 1 दिवस वाचतो एरियाचा कटकन. एक दोष असतो. हा. केवढंच औषध आहे? हे औषधी 1,500चं. ही मक्का जर निंदायला दिस ठरली तर किती रुपये? मी जाईन 3-4 हजारात. आता कुठे बाया काम करत्या. आता ते चालू नाही झालं का ते आपलं काय म्हणते त्याला, लाडकी बहीण. लाडकी बाई. मग तुमचं काय म्हणणं आहे मग? आपलं काहीच म्हणणं नाही, बायाला आराम आहे आता सगळ्या गोष्टी. काय म्हणते आता मग तुमचं म्हणणं लाडका भाऊ चालू करायला पाहिजे का? ते चांगलं इन्स्पिरेशन. आता काय करते, गरीबाला तेवढेच 50 आपल्याला. कसं रोजची. काय 50 काहून? मग आता 50 रुपये रोज असेल तो. कस काय? मग आता लाडक्या भाऊ किती, मग आता काय पुढे हे होतं आपलं काही थोडंफार. तुम्हाला चालू आहे का? हा? तुम्हाला चालू आहे का लाडका भाऊ? आम्हाला नाही, लाडक्या बहिणी चालू आहे ना शिंदे साहेबाच्या. मग तुम्हाला काहून नाही चालू? आमचं बी करतील ना विचार. आता ते काही दिसानं कधी करा? करा ना. आता याच्या पेरणीमध्ये चांगलं द्या ना. आता कधी मशीन भूमीत गेल्यावर? नाही हो, ते सरकार चांगलं आहे. ते सरकारचं काही टेन्शन नाही. महायुती सरकार आहे ते. माहिती सरकार आहे का? हा. मग बाकी अजून तुम्हाला काय, तुम्ही काय सांगशाल शेतकऱ्याला औषध माराविषयी? शेतकऱ्याला आता ते युट्यूब चॅनलच्या माध्यमातून किती मोठा प्रतिसाद भेटा ना साहेब आपल्याला. अजून किती मोठे युजर्स तयार होते तुमच्यावाले.